संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर गावी म्हस्केवाडीत बिबट्या थेट कोंबड्यांचा पाठलाग करताना घरात शिरला आणि साऱ्यांचीच भंबेरी उडाली। घरातील माणसांनी समोरच बिबट्या पाहिला आणि एकच पळापळ आणि आरडाओरड झाली। बिबट्याला घरात बंद करून माणसे घराबाहेर पडली। बिबट्या घरात शिरल्यानंतर आरडाओरड झाल्याने म्हस्केवाडीसह शृंगारपूर गावातील अनेक कार्यकर्ते घटनेच्या दिशेने धावले। नेहमी मदतीसाठी पुढाकार घेणारे सरपंच विनोद पवार यांना खबर मिळताच त्यांनी तत्काळ वन खात्याला याची माहिती दिली। दुपारी 2 वाजल्यापासून बिबट्या भक्ष्याच्या शोधातच दडून बसला होता। प्रथम त्याने एका कोंबड्याला फस्त केले, त्यानंतर त्याला पुन्हा चटक लागली। कोंबड्याचा खुराडा असलेल्या ठिकाणी बिबट्या रेंगाळतच होता। दबा धरून बसलेला बिबट्या बिनधास्त वावरू लागला। गावकरी जमले, ओरड केल्यानंतर तो लगेच महादेव सुर्वे यांच्या घरी शिरला। ही गोष्ट वामन म्हस्के व विमलाकांत पवार यांनी गाववाल्यांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर सरपंच विनोद पवार यांनी वन खात्याचे लोक येईपर्यंत गावकऱ्यांना सावध केले। वन खात्याचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी आले आणि घराच्या प्रमुख भागाला जाळ्याने बंद करून टाकले। पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले। या कामी राजा म्हस्के व अनेक ग्रामस्थांनी मेहनत घेतली। बिबट्या पकडण्याचे काम वन विभागाने यशस्वीरित्या पूर्ण केले, त्यामुळे वन खात्याबद्दल ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। आवाज करायचा जी फक्त बघा, फोटो काढू नका। आवाज करायचा नाही, आवाज करायचा बोल बोल टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।